मुर्दाबाद मुर्दाबाद बगल देणारे आमदार मुर्दाबाद 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 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो पक्षाचा विजय असो अरे लाल पोट्याचा विजय असो बाबांना बळी पडणारे आमदार मुर्दाबाद 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 अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार अंधश्रद्धेला बळी पाडून सर्वसामान्यांचे प्रश्न अडचणीला टाकणारं राज्य सरकार मुर्दाबाद 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 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अरे बंधू बाबाला पाठीशी घालणारे आमदार खासदारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अरे संविधानाला वित्त समर्थन करणारे आमदार खासदारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अरे पुरोगामी महाराष्ट्राच्या तोंडाला काळीमा फासणारे आमदार खासदारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे काळीमा फासणारे आमदार खासदारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अरे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला सोडून भुवाबाजीचं पाठराखण करणारे आमदार अरे भुवाबाजीचं समर्थन आणि पाठिंबा देणारे आमदार खासदार मुर्दाबाद अरे संविधानाचा राजीनामा घेतलाच पाहिजे अरे वैज्ञानिक दृष्टिकोनाला हलताळ फासणारे आमदार खासदार मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अरे कष्ट खतपाणी घालणारं राज्य सरकार केंद्र सरकार मुर्दाबाद विद्यार्थ्यांमध्ये फलजुगती सारखा विषय आणून ज्योतिषी शास्त्राला पटपाणी घालणारं सरकार मुर्दाबाद फलजुगती सारखा विषय आणून वैज्ञानिक दृष्टिकोनावर माती फिरवणारं सरकार मुर्दाबाद राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षानं जाहीर केल्याप्रमाणे आज 6 एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा आणि तालुका पातळीवर सुद्धा या अशोक बंधू खरात या बाबाच्या निमित्तानं या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम सगळीकडे आंदोलनाचा कार्यक्रम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं ठेवलेला आहे। त्याचा एक भाग म्हणून शिरसाळ्यामध्ये आज आंदोलन होत आहेत आणि आमची मागणी आहे की आताच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की अशोक बाबा बंधू खरातच्या सारखे गावागावात आजही या ठिकाणी बंधू बाबा आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणारी यंत्रणा सुद्धा इथं आहे आणि म्हणून पहिल्यांदा त्यांच्यावर कठोर असं नियंत्रण कठोर नियमावली जी या ठिकाणी जादूटोणा विरोधी जो कायदा आहे त्याची नियमावली तात्काळ तयार करावी आणि गावागावात आणि शहराच्या गल्लोगल्लीत असणारे हे बंधू बाबा आहेत यांचं प्रस्थ जे वाढत चाललेलं आहे त्याच्यावर कठोर अंमलबजावणी करून त्यांना थोडंसं पायबंद करावं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कोणी ह्या अशोक बाबा बंधू खरातसारख्या प्रकरणामध्ये जे अडकलेले सगळे मोठे अधिकारी असतील पदाधिकारी असतील या सर्वांना सह आरोपी करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये अशा बंधू बाबाच्या नादाला कोणी अधिकारी पदाधिकारी लागणार नाही आणि सामान्य जनता जी या ठिकाणी फसली जाते ते होणार नाही महिलांचं शोषण होणार नाही येणाऱ्या पुढच्या काळात आणि साधारण आपण बघतोय की पोलीस स्टेशनला काही गुन्हा दाखल झाला महिलावरला तर त्याचं नावसुद्धा पेपरला दिलं जात नाही परंतु मला आश्चर्य वाटतंय की याच्यामध्ये डायरेक्ट महिलांचे फोटो या ठिकाणी फेसबुकवर आणि सगळीकडं इंस्टाग्रामवर यायला लागलेत हे सगळं चुकीचं आहे त्या महिलांची बदनामी होते त्या कुटुंबातून उद्ध्वस्त होतील त्या एखाद्या आत्महत्या करतील इतकं ते भयानक आहे आणि म्हणून त्यांचे सगळे फोटो त्यांचे जे काय आहे ते सगळं डिलीट झालं पाहिजे अशी मागणी आम्ही या आंदोलनातून करतोय आणि त्याचबरोबर यांचा सगळ्याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशा बंधूबाबांचा ही मागणी आम्ही आज आंदोलनातून करत आहोत। आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारची या बंधू बाबाच्या विरोधामधली आंदोलन करण्याची हाक दिली होती। या निमित्तानं आज शिरसाळा किंवा बीड जिल्ह्याच्या विविध ठिकाणामध्ये ही निदर्शनं होत आहेत। यामध्ये मुख्य मागणी आहे की हा खरात नावाचा बंधू बाबा आणि याला पाठीशी घालणारी या सरकारमधली संविधानिक पदावरची आमदार खासदार मंत्री शासकीय अधिकारी यांच्यावर सुद्धा यांचे राजीनामे घ्यावेत यांच्यावर कार्यवाही करावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या काही व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावरती येत आहेत ज्यामध्ये महिलांची बदनामी होती आहे या सगळ्या क्लिपसुद्धा ताबडतोब या सगळ्या ह्याच्यामधून डिलीट कराव्यात आणि यामध्ये सगळ्या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्या लोकांवरती हा जादूटोणा विरोधी कायद्याच्या माध्यमातून यांना सहआरोपी करावं आणि याची कठोर चौकशी करून यांना कठोरात कठोर शासन करावं अशा प्रकारची मागणी आजच्या या निदर्शनामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतो आहे।